आज दिनांक 25 जुलै रोजी पेठ तालुक्यामध्ये कृषी विभागामार्फत जिल्हा मासिक चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। या चर्चासत्रासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील जगदीश पाटील उपसंचालक, श्री विलास सोनवणे प्रकल्प उपसंचालक आत्मा नाशिक, श्री अशोक डमाळे उपविभागीय कृषी अधिकारी कळवण, डॉक्टर आर.बी. सोनवणे शास्त्रज्ञ कृषी संशोधन केंद्र पिंपळगाव, डॉक्टर सचिन हिरे शास्त्रज्ञ डाळिंब संशोधन केंद्र लखमापूर तालुका सटाणा, डॉक्टर पाटील कृषी संशोधन केंद्र वडेल तालुका मालेगाव तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी उपस्थित होते। तालुक्यातील पीक पाहणीसाठी आणि तालुक्यातील कृषी समस्यांवर चर्चा करून उपाययोजना सुचविण्यासाठी जिल्हा मासिक चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं। तालुक्यामध्ये सर्वप्रथम मौजे बेहेडमाळ येथील प्रगतशील शेतकरी श्री नारायण रामू गावित यांच्या आंबा आणि मोगरा आंतरपीक लागवडीची पाहणी करण्यात आली आहे। त्यानंतर पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत मौजे जांभूळमाळ येथील शेतकरी छगन रामा भांगरे यांनी सुरू केलेले मिरची कांडप युनिटची पाहणी केली आहे। त्यावर शेतकऱ्यांनी स्वतःची मिरची पावडर तयार करून पॅकेजिंग करून त्याची विक्री व्यवस्था करून रोजगार उपलब्ध करून देण्याचं सुचवण्यात आलं। त्यानंतर परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत मौजे बोरीचीबारी येथील गणेश सेंद्रिय गटाचे शेतकरी करत असलेली सेंद्रिय शेतीची पाहणी करण्यात आली आहे। त्यामध्ये सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी तयार केलेले बीडी, कंपोस्ट डेपो, जीवामृत, बीजामृत, दशपर्णाक याची पाहणी करण्यात आली आहे। या गटातील शेतकऱ्यांनी गांडूळ खत तयार करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी केली असता जगदीश पाटील कृषी उपसंचालक, विलास सोनवणे प्रकल्प उपसंचालक आत्मा नाशिक यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत गांडूळ खत युनिट तयार करून त्याचा लाभ घेण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केले। त्यानंतर मौजे हातरुंडी येथील प्रगतशील शेतकरी यशवंत महादू सगणे यांनी इनलाईन ठिबकद्वारे केली SRT भात लागवडची पाहणी टीमने केली आहे। त्यानंतर सरतेशेवटी मौजे हरणगाव येथील गाव शिवार कृषी पर्यटन आणि आदिवासी जनजीवन केंद्राची तपासणी पाणी चमूने केली आहे। तरुण शेतकरी श्री गणेश जाधव यांनी भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली या संस्थेकडून उभारलेल्या कृषी पर्यटन प्रकल्पाची प्रशंसा केली आणि लवकरात लवकर पर्यटन केंद्र सुरू करण्याची मागणी उपस्थित सर्व टीमच्या सदस्यांनी केली आहे। चर्चासत्राच्या समारोप कार्यक्रमामध्ये आंबा भात नागली वरील कीड आणि रोगाच्या नियंत्रण उपाययोजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांनी दिली आहे। सरतेशेवटी श्री अविनाश खैरनार तालुका कृषी अधिकारी यांनी उपस्थित सर्व शास्त्रज्ञ अधिकारी यांचे आभार मानले आणि जिल्हा मासिक चर्चा सत्राची सांगता झाली आहे। जिल्हा माहिती चर्चा सत्र यशस्वी करण्यासाठी युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री गणेश लव, अंकुश जाधव राहणार हरणगाव, प्रगतशील शेतकरी नारायण रामू गावित राहणार बेहेडेमाळ, छगन रामा भांगरे राहणार जांभूळमाळ, बोरीचीबारी येथील गणेश सेंद्रिय गटाचे अध्यक्ष सचिव तज्ञ प्रशिक्षक मयूर भोये, मौजे हातरुंडी येथील प्रगतशील SRT उत्पादक शेतकरी यशवंत महादू सगणे आणि तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। 24 महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी, पेठ।